मुंबई में बोरीवली पश्चिम के गोराई रोड पर गोराई नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडल द्वारा मुफ्त मेडिकल कैंप का आयोजन किया गया। यह आयोजन गणेश उत्सव के शुरुआत से ही पूरे 11 दिन तक चल रहा है। इस आयोजन के माध्यम से छोटे बच्चों से लेकर वृद्ध लोगों तक सेवा पहुंचाई जा रही है। गणेश पंडाल में सांस्कृतिक कार्यक्रम भी आयोजित किए जाते हैं, जिससे लोगों को संस्कृति के प्रति जागरूक किया जा रहा है। भारी मात्रा में लोग इस मेडिकल कैंप का लाभ उठा रहे हैं। यह मेडिकल कैंप रंगनाथ थंबोकर और विनय पार्टे के नेतृत्व में आयोजित किया गया है। गोराईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1975 साली झाली। आज सुवर्ण महोत्सवी वर्ष 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आमचं एक उद्दिष्ट होतं की गेली 11 दिवस गणपती बसतो ना, त्या मुदतीमध्ये आम्ही वैद्यकीय तपासणी म्हणजे चष्मा शिबिर, परत बॉडी चेकअप, परत आयुर्वेदिकचं अशा पद्धतीने आम्ही 11 दिवस हा संकल्प राबवलेला आहे। आमचं उद्दिष्ट एकच आहे, आम्ही गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही लोकांना काय देतो हा एकमेव हेतू आमचा आहे। इतर गणेशोत्सव मंडळ बाकीचे कार्यक्रम तसं आमच्यातले आमचं शिस्तबद्ध पद्धतीने लोकांसाठी जे उपयोगी काही गोष्टी आहेत तर त्या संदर्भात लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आम्ही कार्यक्रम राबवतो। क्रीडा, सांस्कृतिक ह्या गोष्टी पण आम्ही स्टेजवर तिथे गणेश मंडपामध्ये त्या गोष्टी करतो। आणि दत्त मंदिरामध्ये आम्ही त्यावेळी जागा अपुरी पडत असल्यामुळे दत्त मंदिरामध्ये आम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे। तर आता इथून पुढे 50 वर्ष झाल्यानंतर पुढच्या ह्याला आमची वेगवेगळी उद्दिष्ट आहेत की काही देवळं आहेत त्या मंदिरांमध्ये जे आमच्याकडून जे उत्पन्न 11 दिवसात त्यातल्या खारीचा वाटा म्हणून प्रत्येक जे विभागामधील जुनी एमएसबी कॉलनीमधील मंदिर आहेत त्यासाठी काही गोष्टी आम्ही दान रूपे त्या मंदिराला देण्यात येतो। अशा पद्धतीने हा गोराई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आम्ही साजरा करत आहोत। किती वर्ष झालेले आहे आणि वर्षभरात तुमचं गोराई नगरच्या मार्फत काय काय अजून सामाजिक उपक्रम करतात? 75 सालापासून ते आज 2024पर्यंत प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, परत शालेय गोष्टीसाठी त्यांना काय मदत लागली तर त्या गोष्टी, पुस्तकं, वह्या, पुस्तक पेढी पण आम्ही चालू केलेली की जी गरीब मुलं आहेत त्यांना पुस्तकी रूपे आम्ही जी जुनी मुलं असतात त्यांची पुस्तकं घेऊन ती नवीन मुलांना देणं। परत करोना काळामध्ये आम्ही धान्य वाटप केलं। 5 प्रकारचं धान्य प्रत्येक आमच्या एमएसबी कॉलनीमध्ये 2160 सदनिक आहेत, 27 इमारती आहेत। त्या इमारतीमध्ये आम्ही अशी 10 लोकं निवडली की ज्यांचं घर चालू शकत नाही करोना काळात, त्यांच्यासाठी आम्ही 5 पदार्थ आम्ही त्यांना दिले। गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, तूर डाळ ह्या गोष्टी आम्ही त्या सगळ्यांना दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर करोनाच्या नंतर आम्ही काही शांतीदान म्हणून इथे आहे तर मेडिकलच्या रूपे आम्ही त्यांना मदत करतो। शांतीदान मिशनरी म्हणून आहे गोराईला, त्या शांतीदान मिशनरीला आम्ही मदत करतो। जे उत्पन्न आमच्या 11 दिवसामध्ये गणेशोत्सव मार्फत आम्हाला जे मिळतं ते आम्ही इतर संस्थेला मदत म्हणून आम्ही ते सुपूर्द करतो। यंदाचा गणेशोत्सवामध्ये देखावा म्हणून काय दाखवण्यात आलं? यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखावा म्हणजे आमचं एक उद्दिष्ट होतं की मंदिर कसं असावं किंवा गणेशाची मूर्ती जिथे आपण स्थापना करतो तो परिसर कसा असावा आणि एक लोकांना ऐसपैस दर्शन घेता येईल, 5 मिनटं तिथे बसता येईल अशा पद्धतीने आम्ही आयोजन केलेलं।
गोराई या भागामध्ये मेडिकल कॅम्प घेण्यात येतो आहे, तसंच दुसरीकडे गणेश उत्सवामध्ये देखावा म्हणून काय दाखवण्यात आलं जेणेकरून भाविक यावं म्हणून? भाविक यावेत याच्यासाठी असा उद्देश नाही. आमच्या कॉलनीत ज्या 27 बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक आहेत, जसे की मराठी आहे, जैन आहे, गुजराती आहे, मुस्लिम समाज आहे आणि गेले 45 वर्षापासून हा एकोपा अजूनही तसा टिकून आहे. आणि आत्ता सध्याच्या घडी एक गुजराती समाज आणि मारवाडी समाज हा जास्त असल्यामुळे त्यांची एक इच्छा होती की आमच्या साईडचा एखादा कल तुम्ही एखादा देखावा प्रतिमा साकारा, अशी त्यांची इच्छा 1-2 वर्ष त्यांनी बोलून दाखवली होती. म्हणून आम्ही एक जयपूर महाल, जयपूरला मंदिराची प्रतिमा कशी असते या टाईप साकारण्याचा एक प्रयत्न केला आणि तो लोकांना खूप चांगल्या प्रकारे आवडला आहे. लोक त्याला चांगला प्रतिसाद पण दिला. म्हणून आम्ही एक प्रयत्न केला आहे, तो एक यशस्वी झालेला आहे.